नमस्कार, महासागरच्या खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मंडी लोकसभा क्षेत्रातून महिमा पंडित झालेली आणि झाशीच्या राणीचा अभिनय करून स्वतःला झाशीची राणी समजणाऱ्या या राणावतीने एक वक्तव्य केले। ती काल जे बोलली ते तिच्या वाणीतील विषाचे प्रदर्शन आहे। अमेठीतून स्मृती इराणी भविष्य काळात विस्मृतीत जाणार हे भविष्य भाजपला ठाऊक होते। मग तावातावात बोलणारी एखादी नटी आपल्याला हवीच आहे असा पोक्त विचार करून मनसोक्तपणे वाटेल तसे अनरगल प्रलाप करणाऱ्या कंगनटीला खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश मिळाला। बॉलिवूड मधील तिचे द्वार जवळजवळ बंद झाले आहे। आता बॉलिवूड मध्ये स्थान नाही हे दिसून आल्याने तिने तिकीट मागितले आणि त्यांनी ते दिले। आता ही बाई जे बोलेल ते त्या पक्षाचे अधिकृत मत आहे असे समजले जाते। काल या नकली झाशीच्या राणीने जी मुक्त फळे उधळली त्यामुळे कुठून या बाईला तिकीट दिले असे भाजप श्रेष्ठींनाही वाटत असे। ही राणावती बोलली की हरियाणाच्या वेशीवर झालेल्या शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, चीन व अमेरिका यांनी त्यासाठी मदत केली, बांगलादेश मधील उठावाप्रमाणे येथील शेतकऱ्यांचा उठाव करायला ही मदत पुरवली गेली। आता सांगा या बाईला हे सगळे कुठून कळाले? अशा या बिनबुडाच्या वक्तव्यामुळे वरपासून खालपर्यंत सरकारची घनघोर बदनामी होत आहे। हे या बिंडो कंगनटीला समजेलच नाही। या प्रकरणी भाजपने वेगळे पत्रक काढून या नटीच्या विधानाशी पक्ष सहमत नाही असे स्वच्छपणे जाहीर केले। यापुढे आपले थोबाड बंद ठेव अशी सज्जड तंबीही पक्षाने तिला दिलेली आहे। राजकारणातील पदवीधरांच्या पुढे ही मॅट्रिक नापास राजकारणी कंगनटी पक्षाचे असे नुकसान करेल हे माहीत असते तर तिला तिकीट दिलेच नसते। स्मृतीबाईंची तुलसी आता चांगलीच जाडजूड बनल्याने सुंदर चेहऱ्याची ही कंगनटी आपल्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशा बेताने तिला उभे करण्यात आले। पण ही बाई आपला पक्ष आडवा करण्यातच आपला शहाणपणा दाखवत असेल तर कोणत्याही पक्षाला चिंता वाटणे स्वाभाविकच आहे। त्यामुळे अथपासून इथपर्यंत भारतीय जनता पक्षात या कंगनटीच्या नावावर उघडपणे किंवा मनातल्या मनात प्रतिक्रियांचा वर्षाव सुरूच आहे। तिकडे हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी पक्ष जीवापाड प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत बिनबुडाचे वक्तव्य करून ताबरेपणा करणाऱ्या या दिनशहाणीला पक्ष आता कोणती शिक्षा करणार हा पक्षातील अनेकांना पडलेला प्रश्न आहे। सुई दोरा घेऊन या बाईचे तोंड शिवता येते का याचाही शोध घेणे सुरू आहे। आपल्याला हे ठाऊक आहे की प्रत्येक पक्षात काही लोक बोललेले बरे असतात तर काही न बोललेलेच बरे असतात। तोंडावर चिकटपट्टी लावली तरी ती सहज काढता येते म्हणून आम्ही सुई दोऱ्याचा उल्लेख केलाय। अर्थात हे सर्व प्रतिकात्मक आहे। शब्दशः हे करावे असे आम्हालाही वाटत नाही। निवडणुकीच्या ऐन तोंडावर कबाडा करून ठेवल्यामुळे हरियाणाच्या विजयाचे दूध नाचवायचे कार्य या बाईने केले आहे। ही कंगनटी हिमाचल प्रदेश मधून निवडून आली असली तरी ती मुंबईची रहिवासी आहे। तिचा आताच प्रदर्शित झालेला बोलपट आपटल्यामुळे तिला मतिभ्रम झाला असावा। पुढील महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा या राणावतीने अशीच काही वक्तव्ये केली तर महाराष्ट्रातही वेगळा परिणाम दिसू शकेल। आमची भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना अशी नम्र विनंती आहे की या कंगनटीला स्टेज शो करण्यासाठी आणि फक्त लिहून दिलेली वाक्यच बोलण्यासाठी हरियाणा आणि महाराष्ट्रात पाठवले पाहिजे। तिला जी वाक्य बोलायची असतील ती लिहून दिली पाहिजे। अशा प्रकारे बोलण्यासाठी कथा पटकथा लिहिणाऱ्या विद्वानांची भाजपमध्ये कमतरता नाही। एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिण्यासाठी ज्याला हिंदीचे एक अक्षरही शुद्ध लिहिता येत नाही अशा व्यक्तीची निवड केल्यावर जे होऊ शकते ते या कंगनटीने करून ठेवले आहे। एकूणच भारतीय जनता पक्षाने या दिव्य बुद्धी बाईला दिवाळीचे दिवे लावण्यापर्यंत मंडीच्या संसदीय क्षेत्रातच अडकवून ठेवले तर त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरेल। म्हणूनच पक्षाने तिला म्हणावे, भाजप के अंगना में कंगना का क्या काम है, वो है नाम वाली लेकिन वो बदनाम है। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीमध्ये। बघत रहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।